दळणं, उकळाची मिरची आणि मग कोसाचं आमचं शेत राहायचं. रोज गावात जायचं, रानात यायचं, हिरवळ रानात काम करायचं. मग ती वजी व्हायची. तर रातून दिवस रस्ता बायाचा फुटूस तर चालायचो. रातून दिवस रस्ता फुटूस तर बाया चालायच्या. गावात राहत होते काय पहिले गावात राहायचो. गावातून राहण्यात यायचे. मग 2-2, 4-4 खेट्या करायचे मी तर. होय पाय पाय का बैलगाड्या होत्या. पायी बैलगाडी कशाला. पायी वड्या मिरच्या वाळा गावात न्यायच्या. तिकून दळणाचं गोठुडं आणायचं. सगळं पाय पाय करायला लागत होतं. इकडून शेणाची पाटी न्यायची, तिकून मातीची पाटी आणायची. आणि रोज येऊ जाऊ पहिलं गिरणी नव्हतं काय तुम्हाला दळणं दळायला. पुढं गिरणी राहायच्या बांधगावला पुढं. तुम्ही जात दळायचे दळण. मग दळलं की उकळाने मिरच्या कुटल्या. होय मग पहिले ही मिरची मसाला कुठायला काय नव्हतं काय. दणके नव्हते. कशाचे डंके नाही काय नाही. सगळं घरी केलं. घरी करायचं. अवघडच होतं. लग्न असलं तरी त्यांच्यात पाणी आणायचं, सारवणं काढायची. पहिलं जवळ पाणी पण नव्हतं ना. गावात राहायचं, दारात नाही, इथं नव्हतं. पहिले गावात राहत होते काय. आणि गावात इंदिर काढलं, आंधळी राहायची इथं. होय तू जाऊ ये ना तू तिकडं गावात. पहिले मस्त कामं केले तुम्ही. मग केली कामं खायची. ते नाले तीन म्हणते नाले खांदायला तुम्ही जात होते का. नाल्या जिकडे तिकडे तळी केली, जिकडे तिकडे कुकड्या केल्या. 8ला 7ला दार लागायचं. 7 वाजताच जायचे काय. दिवस उगायला हो आणि यायचे कधी. फार अंधार तिकडेच पडायचा. पोरं झोपलेलीच राहायची. होय आणि झोपीतच टाकायची, झोपीतच जायचं. मग काय मस्त करते तरी कुठं आम्हाला एकर नाही घेता आला, काय नाही. सांगती काय आमचं म्हातारीच्या हातात होतं. काय करायचं. म्हातारीच्या हातातून पोरांच्या हातात गेलं. मग पहिले म्हातारीन ते घरीच राहत असेल गावात ना. हा गावातच राहायची. तिच्या लेकी ती तिच्या बापची इष्टी होती. तिला म्हणजे ते सासूची नव्हती का इष्टी. आमची कशी आम्ही बांधगावला सासूच्या बापाची. हा म्हणजे त्यांच्या ह्याची भेटली होती वडिलांना. त्यांना भाऊ नव्हता काय. भाऊ नव्हता म्हातारीला. आणि तिची जमीन मुगच गावला आणि दिलं पुढं. किती जमीन होती दोंडांची ना. होती पाटलावाली होती सगळी वाली. बघ आता पाटलालाच चांगलं 11 एकर गेले. होय आणि मग आपल्याला एवढं लोहावर 11 एकर. ते खाल्लं बराच नंबर मोठा आहे. सगळं आपल्याला 36 एकर वगैरे आहे ना. आता सध्या तुम्हाला 18 ना मला 18. आणि त्यातलं पाटलाला गेलं. पहिलेच दिलेलं त्या आजीने जग चुळी बांगडी का काय आहे ना. बांगडी नाही आपल्या म्हातारीला पोरं मरून गेली. तेवढं मेलं म्हातारा गेला रुसून. त्याने जर सार मग 100 रुपये नव्हतं जायला द्यायला. मग 100 रुपयासाठी ती जमिनी दिल्या. हा 22 एकर जमीन दिली. पहिलं किती 100 रुपयाला किती किंमत होती ना पहिली. चांगले रुपये. आता 100 रुपयाला कोण नाही एवढी किंमत देत. पण पहिली किती होती. मग चांदीचा रुपया. आणि तुम्ही तळ्यावर जात होते तेव्हा तुम्हाला किती रुपये रोज होता. अगं चराड्या रोजात काम केले. दिवसभर मातीची गमेला उचलायची 4 म्हातारी भरायची चराडं करून येते. जा कुकडे तळ्यावर काम कुकड्या काय करावं मग आता. आणि ते विडी पट्टी ती तवा नव्हते का तुम्ही जात. मीच बेटी नाही केली. इथं काम दुसरं बंड आले. हीच बेटीकडे नाही तिकडे गेली. जाऊ जात होती का तुम्ही. ती नाही गेली. ती इथंच आपली कुकडी मुकडी. पहिल्या कुकड्याच नाही होत्या म्हणतात ना. कुकड्या लई वाट्या तळी राहायची. मागून सारे पण पडल्या गेले हीच बेटीला. काय करते अगं खाण्याला अरे उपळायचं. मग काय पहिले आपल्या जमिनीने पिकं नव्हते काय पण. उपळायचं आणि मग गेली पाड्या. आताची पाईपलाईन ही झाल्या तर ती पिकायला लागलं. पहिले नव्हते ना पाईपलाईन. कशाच पाईपलाईन डबल व्हायची खाली वरती राहायचं. मग कुठून यायचं. आणि मग आपलं आता उली करीत गेलं. मग पाईपलाईन झाल्या पुढं काय झालं. मग काय आता मग डेव्हलप झालंय आपल्या इकडं. आपल्यालाच बाहेरून माणसं आणायला लागतात आता कामाला. आमची थोरली ती म्हणायची
काय करायचं एवढं वावरातलं? आपली इकडून तुझी ह्याच्यामध्ये करू, ह्याच्यामध्ये करून राहू. पण बरं झालं ना ते ठेवले. आता आपल्याला बाहेरून किती माणसं आणायला लागतात कांद्याच्या काय दिवसात. ते? पहिले कांदे होतच नव्हते का आजी? कांदा नाही करडी राहायच्या, निमेरातच काढायला जायचं, त्या उन्हाचं तर का वाट लावते पहिले करडी. करडी जवाऱ्या असलं राहायचं. आज काय व्हायचं? काय नाही, मग करडी जवारी आपलं थोडं थोडं कुडा हरभरा कुडा आपलं उठलं. आता ते करडी तिथं कुठं राहिलंच नाही, सगळं बुडालंय. इकडे नाही राहिलं गावात. आपल्या इकडे तर आता ज्वारी पण कोण करीत नाही. जवारीला पाखरं ठेवत नाही तर करते ना पाखरं आता पण जादा करून आपल्या इकडे कांदाच करायला कांदा. लागले. ऊस लावलाय काही लोकांनी. आता ऊस आहे, ज्याला पाणी आहे त्याने लावलंय ऊस. पाणी लावलंय ज्याला आहे त्याला. आपल्याला नाही राहत. आपल्याला कशाचं पाणी, उन्हाळ्याचं पाणी नाही राहत पाणी नाही आपल्याला. राहत. काय म्हणतात, गुरं पाळायची सोय नाही. एकल पायाच्या गाड्यांनी काय करावं? ज्याचं माणूस बळ ते करतंय. मग काय? गुरं दूध पहिले तुम्हाला राहत असताना गाय बियाची. आपल्या राहायच्या हातात पुरतं काय पुरतं, कोण करते का कशाचं, कोण करायचं पहिलं पहिले सकाळी एवढ्या 7 वाजताच कुकडं जायचं म्हणजे काही शॉक आहे. झोप होतं का? सकाळचं तर किती लवकर उठायला लागत असं नाही. मग सर्वात का झोप राहायची का काय? सर्वात पाणी मलाच आणायचं, चिणकुरं मलाच करायचं, झाडून झुडून काढायचं, 7 वाजता परत कामाला जायचं. जायचं. तिथून येऊन सांच्याचं झोपून बसून करायचं. तुम्हाला काय सांगायचं, खबराखाली इटा घेऊन करायचं. तुम्हाला दाटवून लागत असं. पहिले होते काम, आता नाही ना तुमची इतके कोण करीत. पहिली झुड कुठनं राहायची, कोणती चांगली झुड? कुठली राहायची, झुड राहायची. जोड गहू का काय? आज जोड म्हणजे कुठून गहू काढायचं त्यातलं, असं राहायचं. आता एका दिवसात मशीन आली तर 15-20 मिनिटात गहू आणि तयार. गात जोड फिरते कोण, पहिले जोड गहू करायचे का नाही? हा जोड राहायचं. चांगली व्हायची का नाही त्यात चपात्या? मग त्याला काय झालं, चांगल्या व्हायच्या. पण आता कुठं पिरीतच नाही कोण. जोड बुडालं, जोड बुडालं ज्याने पहिल्यापासून खाल्लंय तो पिरीत घरगुती खाण्यापुरता. नाही, जोड बुडालं, बुडाले. जोड बुडालं, साळी बुडाल्या, सूर्यफूल बुडालं, आज सूर्यफूल तर आता कोणीच नाही करीत. फुलगं बुडाल्याचं. तुम्ही करायचे काय पहिले सूर्यफूल? करायची मध्ये मध्ये सूर्यफुलं करायची. आणि हुलगा. करडी. आता ते हुलगा म्हणजे कोण खात नाही. आता फुलगाच्या हौसेने खाईल माणूस, किती भारी लागतं. पिरी तर नाही आजकाल कोण. आपलीच नाही पिढी गाव नसेल, आपलीच वावरच नाही राहिली एवढीचं काय पिरते. मग काय तर आता जिथे उठत आहे ती कांदाच कांदा. उठत आहे ती कांदाच करते. पहिले नंबरची नंबर व्हायचं. मग आता नाही ना करीत कोण. ते बिटुकाकडे घ्या, आईच्या बापाला 10-12 फुटी फुलगं व्हायचं. आणि मग सारं गाव त्याच्यातून जवळून यायचं. हुलग. हा, जवळून हुलगं न्यायचे आणि खायचे. पहिले द्यायचे का? भाकरी, हुलगीच्याच भाकरी, हुलगीचेच काय, मुगाच्याच भाकरी, मुगाचेच काही. पहिले मुगन दिले होत असते मुगं व्हायची. आता पुतर तर किती यायची. दिवाळ बारगाव जतून पाऊस झाला की इशिनाचा पहिला पाऊस टाइम पडत असेल ना. मग पाऊस टायमात पडायचा. आता पाऊस पडतोय का? आता पण जून संपत आला ना निम्मा. आणि चुजगुऱ्या बाजऱ्या राहायच्या 8 महिन्यावर. कसल्या? 2.5 महिने तशी यायच्या. आता लागते बाजऱ्याला 4-4 महिने. कशाचं काय आलं पहिले लवकर यायचे ना. काय आता हाबळेट आणले, काय करता विठ्ठला पाठवू नका विठ्ठला. पहिलं होत नव्हतं ना लवकर. मग कशाचं काय, पहिलं सगळं लवकर होत असेल. मग नमस्कार काय दादा पण येत होतं का पहिलं? मग कामाला यायचं आणि काय ते काय बसत होतं काय, तुझा आजा मुकदम राहायचा. होय. तुमची मग पहिलीच ओळख असेल का नाही? नाही, बोलणं नव्हतं आमचं झालं. तोट्या पाहुणे ती घ्या, त्यांची राहायची वरल्या वावरात अशी ना, आमची राहायची इथे अशी. आमची आगली राहायची त्याच्यात. असं अयो चल बाई लगेच त्यालाच फिरायला. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब